देख रहे हैं वार्ताकार। मनसे कार्यकर्ताओं ने नारियल और गुलाब देकर की मराठी भाषा को प्राथमिकता देने की मांग की। घाटकोपर पूर्व में महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे की ओर से बैंक ऑफ बड़ौदा के अधिकारियों को नारियल और गुलाब का फूल देकर मराठी भाषा को प्राथमिकता देने का आग्रह किया गया। घाटकोपर पूर्व में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से बैंक ऑफ बड़ौदा में संबंधित अधिकारियों को नारियल और गुलाब के फूल देकर मराठी भाषा को प्राथमिकता देने का आह्वान किया गया। बता दें कि गुड़ी पाड़वा के दिन मनसे प्रमुख राज ठाकरे ने मराठी भाषा लेकर बयान दिया था, जिसके बाद अनेक स्थानों पर मराठी भाषा न बोलने को लेकर वाद विवाद हुआ। कई स्थानों पर मराठी न बोलने के कारण मनसे कार्यकर्ताओं द्वारा झगड़े और मारपीट की घटनाएं भी सामने आई हैं। मॅक्झिमम स्टाफ आहे मराठी, त्याबद्दल हे नाही आमचं काय म्हणणं आहे की जर आहेत ना तुमचे मराठीचा आज मॅनेजर ऐका ना, आज तुमचे व्यवस्थापक या ठिकाणी या ब्रँचला येतात, त्या ठिकाणी मराठी आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे। जो अपने हायर अथॉरिटी जो अपना रीजनल ऑफिस वगैरह वहाँ अगर आप करोगे तो बेटर होगा। लेट मी कंप्लीट प्लीज। इसमें क्या है कि ये जो डिसीजन होता है ना, तो मैं चाहता हूँ मैं अपने घर से यहाँ से 2000 किलोमीटर दूर बैठा हूँ, ठीक है ना तो मैं चाहता हूँ इधर रहूँ, ठीक है। नहीं मतलब इधर रहो मतलब इधर मराठी आना इधर रहने मैं अपने घर ही रहना चाहूँगा। अगर आप जॉब करोगे तो किधर करोगे, अपने घर पे नियर बाई करोगे। 2000 जाना चाहेगा बैंक की पॉलिसी मान्य करतो, पण समजा तुमच्या थ्रू आमचं काम आहे प्रत्येक शाखेमध्ये जाणं, ते आमचे वरिष्ठ तर देतातच आहेत सगळीकडे पत्र व्यवहार। तो ये मैनेजमेंट पॉलिसी गवर्नमेंट की पॉलिसी संविधान के हिसाब से संविधान के हिसाब से आपको देखिए, तुमची बँक कुठे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, तुमचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय त्याच्याशी घेणं देणं नाही। आम्ही सगळे मनसेचे पदाधिकारी आहोत। राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलंय महाराष्ट्रामध्ये सगळ्या आस्थापनांना ही पत्र नेऊन द्यायची, आम्ही ते काम आमचं करतोय। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये जर बँक आहे, महाराष्ट्रीय कस्टमर पण तुमचे आहेत की नाहीये? तुम्ही बँकेचे रूल्स रेग्युलेशन आम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं घाटकोपर पूर्व विभागाचं आम्हाला पत्र आलेलं आहे आणि ह्या विनंतीला त्यांच्या मान देऊन तुम्ही ही गोष्ट अप्रुव्हल करा। आता मला सांगा, तुमचे वरिष्ठ इथे येऊन खाली येऊन तर तुमचं अकाउंट नाही सांभाळणार आहेत का? बरोबर की नाही? तर आमचं हे निवेदन हे करा, स्वीकार करा, वरती तुम्ही तसं त्यांना द्या। आम्ही 1 महिन्याचं तुम्हाला इथे या ठिकाणी वेळ देतोय। तुम्ही एक गोष्ट तुम्ही चांगली आहे, बँक ऑफ बडोदा तुम्ही मराठीमध्ये मोठ्या अक्षरात लिहिलंय, याच्याबद्दल तुमचं अभिनंदन। परंतु तुमचा कारभार हा सर्वपणे मराठीमध्ये झाला पाहिजे, मराठी भाषेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही हे नारळ आणि हे गुलाबाचं फूल आणि हे लेटर, शुभ कार्याची सुरुवात चांगली आम्ही सुरुवात करतोय। तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि इथून पुढे जेवढं मराठी तुम्ही पण मराठी बोलण्याचा प्रयत्न करा, शिका, पण तुम्हालाही मराठी गरजेची आहे। आपल्या इथे ना कस्टमरला पण मराठीच बोलतो, समोर सगळे चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, अभिनंदन आहे तुमचं, आपण मराठी सगळ्या गोष्टी आपल्या अभिनंदन आहे तुमचं। अभी मराठीचा वापर करताय, अभी इन्होंने बोला धीरे टाइम लगेगा ना की या ठिकाणी आहे ना, या ठिकाणी तुमचं व्यवस्थापक आहे ना, तो आमचा इथं मराठी असलं पाहिजे। कारण काय माहितीये का, जर हेच हिंदी बोलत असेल ना तर पुढे पण हिंदीच चालणार, आमची मराठी मातृभाषा कधी येणार पुढे? कधी येणार पुढे? आलं पाहिजे ना लवकरात लवकर। आता हे आमचं निवेदन घ्या, ते तर आम्ही पाठवतो, तुम्ही जे म्हणता आमच्या डिपार्टमेंट आपण पाठवून देणार। पुढच्या वेळी ते मराठी बोलतील अशी अपेक्षा ठेवतो। आम्ही अपेक्षा करतो की लवकरात लवकर 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांना मराठी पण आली पाहिजे आणि मराठीचा पूर्णपणे कारभार चालू झाला पाहिजे। फोटो आता की सर मी आहे त्यासाठी नारळ तुम्हाला शुभ कार्यासाठी नारळ आहे। चांगली सुरुवात करा आणि मराठीचा अभिमान बाळगा तुम्ही। जर समजा
एका महिन्यात जर अरे मला पाणी त्या पिलाओ, ठिकाणी मनोहर दिसलं नाही सबको ना, पाणी पिलाओ तर पहले. ज्या नारळाचं शुभ कार्यासाठी आम्ही वापरलंय ना, तर दुसऱ्यासाठी पण वापरता येतो हे तुम्हाला माहिती आहे, ठाऊक आहे. मॅनेजर साहेब, खूप चांगली भाषा आहे. नाही, चांगली भाषा आहे. अशी वळण नाही, चांगली शिका. असं झालं, हे आम्हाला अपेक्षित आहे. हळूहळू शिकत चाललेलं आहे. ते घे. हेच अपेक्षित आहे आम्हाला. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सन्माननीय श्री रावसाहेब ठाकरे यांनी आदेश दिला होता की आपल्या वॉर्डातल्या आपल्या विभागातल्या ज्या आस्थापना आहेत बँका आहेत त्यांच्यामध्ये मराठीमध्ये कारभार चालू आहेत का नाही ते तपासा आणि त्यांना ते मराठीमध्ये कारभार करण्यास त्यांना आग्रह करा. त्या आदेशाचं पालन करून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाटकोपर पूर्व शाखा क्रमांक 125 बँक ऑफ बडोदा या शाखेमध्ये आज सर्व महाराष्ट्र सैनिकांनी येऊन त्यांच्या व्यवस्थापनाला आपलं एक पत्र देऊन त्यांना एक नारळ आणि एक गुलाबाचा फूल देऊन त्यांना आपण विनंती केलेली आहे. त्यांना सांगितलेलं आहे की जो काही व्यवहार आहे हा मराठी भाषेतच झाला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे, तर तुम्ही जो पण व्यवहार करता हा मराठीमध्ये असू द्या. असं त्यांना आपण 1 महिन्याची नोटीस दिलेली आहे की तुमचे जे फलक आहेत सूचना फलक आहेत ते सर्व मराठीमध्ये व्हावे. हे आपण त्यांना इथं येऊन त्यांना आपण या प्रकारे पत्र दिलेलं आहे आणि त्यांना 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे. आज घाटकोपर पूर्व 125 वॉर्डमध्ये आपण या ठिकाणी या व्यवस्थापनाला बँक ऑफ बडोदाला आज आपण एक पत्र देण्यासाठी निवेदन देण्यासाठी इथं आलो आहे. या निवेदनाचं कारण हे की आज गुढीपाडव्याच्या दिवशी राजसाहेबांनी जो आदेश दिला तो मनसैनिकांनी पाळला नाही असं होणार नाही. आज या ठिकाणी या व्यवस्थापनाला आम्ही पत्र देऊन विनंती केली आणि मुळात या ठिकाणी व्यवस्थापन जे हँडल करतात जे सांभाळत आहेत ते स्वतः हिंदी भाषेमध्ये बोलतात. त्यांनाही आम्ही समज दिली की तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला मराठी शिकली पाहिजे आणि तुम्हाला मराठी आली पाहिजे आणि त्यांनीही आम्हाला ती ग्वाही दिली आहे की मी पुढचा कारभार म्हणजे माझा स्वतःचं बोलण्याचं पण मी मराठीमध्ये पूर्णपणे त्याच्यात रूपांतर करू शकतो. जय महाराज. कट करून चालू करा. गुढीपाडव्याच्या दिवशी सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेचा मान सन्मान राखला जावा यासाठी आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिले. आपण सर्व बँकांच्या आस्थापनामध्ये जाऊन तिथे तपासून बघायचं आहे की मराठी भाषेला प्राधान्य दिले जातं आहे की नाही. मराठी भाषेला त्या ठिकाणी अभिजात दर्जा मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी सूचना फलक देखील मराठीमध्ये लावलं जातं आहे की नाही हे तपासून पाहायचं आहे आणि त्या बँकांना निवेदन द्यायचं आहे. आणि खरोखर आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी आलो त्यानंतर आम्हाला असं समजलं की या ठिकाणी मराठीमध्ये सूचना फलक देखील लावलं गेलेलं नव्हतं. आमचे उपविभागाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, शाखाध्यक्ष कुणाल केदारे साहेब या ठिकाणी आज आम्ही वार्ड क्रमांक 125 आलो आणि त्यानंतर आम्ही बँकेचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना ते लेटर दिलं आहे आणि लेटर दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं आहे की 1 महिन्याचा अवधी तुम्हाला देतो आहे. ह्या 1 महिन्याच्या अवधीमध्ये तुम्ही बँकेचा सर्व कारभार हा मराठीमध्ये देखील केला पाहिजे असा आम्ही आग्रह केला आहे व आम्ही नारळ श्रीफळ त्यांना देऊन आम्ही आमचं पत्रक त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे व 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो.